करवीर तालुक्यातील साधळे या गावातील विक्रम पाटील यांच्या 40 ते 50 फूट खोल पडीक शेत विहिरीमध्ये रानडुकरांचा कळप पडल्याची घटना बुधवारी घडली. परिसरातील शेतकऱ्यांना रानडुकरांचा कळप निदर्शनास येताच याची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वन परिक्षेत्राधिकारी करवीर रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक घोलप व वनमजूर दळवी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदरची विहीर पडीक असल्या कारणाने आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत व झाडे झुडपे वाढली असल्याने बचाव कार्यात व्यत्यय येत होता. कोल्हापूर वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक, छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन कोल्हापूर, वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्था इचलकरंजी तसेच एडव्हेंचर गिअर अशा सुमारे 20 लोकांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर लगेचच विहीर व आजूबाजूचा परिसर साफ करून 5 ते 6 तासाच्या अथक प्रयत्नानंतर 10 रानडुकरांना विहिरीबाहेर काढण्यात यश आले व नजीकच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ही सर्व मोहीम कोल्हापूर जिल्हा वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन, उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. माझा महाराष्ट्र कोल्हापूर.